आपला एक भाऊ आहे, मी ज्या एरियामध्ये राहतो तिथेच राहतो तो. त्यांनी मला एक प्रश्न विचारलेला इंस्टाग्रामवरती, की भाऊ मी प्रोटीन खाऊ शकतो का, आणि आता जिम सुरुवात केली सुरुवातीला तर कुठलं प्रोटीन खाऊ सुरुवातीला, आणि त्यासोबत क्रिएटिन खाल्लं तर, आणि प्रोटीन खाल्ल्यानंतर किडनीवरती काय इफेक्ट पडतो का. तर याचं सगळं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. भाऊ खास व्हिडिओ तुझ्यासाठी बनवला आहे, मजबूत विषय. जय महाराष्ट्र मित्रांनो, जे नवीन लोक पण जिम जॉईन करतात, प्रोटीन क्रिएटिनबद्दल काय पण तुमचं जे क्वेश्चन वगैरे ते काय असेल सगळं तुमचं संपून जाणार आहे, तुम्हाला डायरेक्ट क्लिअर करतो. तर नवीन लोक जे बोलतात सुरुवातीला कुठलं प्रोटीन खायचं, तर असं काय नसतं. तुम्ही प्रोटीन डब्यातून घ्यावा किंवा सप्लिमेंट करा किंवा चिकनमधून खावा, अंड्यातून खावा, ते तुमचं क्वालिटीवरती डिपेंड करणार आहे की तुम्ही कुठल्या क्वालिटीचं प्रोटीन खाताय, तशी तुमची रिकव्हरी होणार आहे. तर झालं तर प्रोटीन सप्लिमेंटचं, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की प्रोटीनचं जे डब्बा आहे ते प्युअर असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ब्रँड सांगतो मी, ब्रँडचंच तुम्ही घ्या, ते तुम्हाला सोपं पडेल. एक तर मसल ब्लेस झालं किंवा अवतार घ्या किंवा GNC झालं किंवा नॅचरल टीन, न्यूट्राबे, हे 3-4 मोजकेच ब्रँड आहेत ते आता टॉप नॉच क्वालिटीमध्ये तुम्हाला त्याचं प्रोटीन भेटणार आहे. आणि क्रिएटिनचं झालं तर हे वेलकोरचं आहे, तुम्ही वेलकोरचं घ्या. वेलकोरकडं हे ट्रस्टिफाईड सर्टिफाईड असं हे सर्टिफिकेशन आहे, तर ह्याचं एक 100% तुम्हाला हे भेटणार आहे प्युअर क्रिएटिन. आणि दुसरं एक मसल ब्लेसचं पण तुम्ही क्रिएटिन घेऊ शकतात. तर भरपूर लोकांना हे माहितीच नाही की हे एक सर्टिफिकेशन असतं. हे प्युअर म्हणजे फक्त हे ब्रँडचं नाव वगैरे असतं असं सगळ्यांना वाटतं, पण असं काय नाही. हे एक क्रिएटिनचं सर्टिफिकेशन आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा 10वी पास होता तुम्हाला ते 10वीचं सर्टिफिकेट भेटतं किंवा 12वीच्या नंतर 12वीचं सर्टिफिकेट भेटतं, असं हे क्रिएटिनचं हे प्युअर म्हणून एक सर्टिफिकेशन आहे. नॅचरल टीनकडे पण ह्याचं सर्टिफिकेशन, म्हणजे तुम्ही नॅचरल टीन, मसल ब्लेस असे मोजके ब्रँडचं तुम्ही क्रिएटिन खावा, तुम्हाला काय होणार नाही. आणि तुम्हाला जेवढे पण ब्रँड सांगितले प्रोटीनचे आणि क्रिएटिनचे, हे थोडे मार्केट व्हॅल्यू यांचं थोडं हाय आहे, यांची कॉस्ट पण हाय असणार आहे. तर हाय काय, कारण यांच्याकडे रिझल्ट्स पण तुम्हाला हाय भेटणार आहे. आणि परत याच्यामध्ये परफॉर्मन्स म्हणजे तुम्हाला काय नकली वस्तू भेटणार नाही. तुम्ही दुसरे कुठले पण अदर ब्रँड्स, तर दुसऱ्या ब्रँडचा एक मी व्हिडिओ पण बनवला आहे, त्याची लिंक पण मी याच्यामध्ये देतो, की प्रोटीन दाखवलं 28 ते 30 ग्राम आणि त्याच्यामध्ये 12 ग्राम पण प्रोटीन आहे. तर तसं काय विषय असतो. तर हे कसं रेप्युटेड ब्रँड आहे, तुम्हाला तिथे 30 ग्राम प्रोटीन दिले तर तुम्हाला 31 किंवा 32च जास्त प्रोटीन भेटेल, पण कमी नाही भेटणार. म्हणजे तुम्हाला आणि दुसरं परत फोड्या वगैरेचा पण प्रॉब्लेम येणार नाही, किंवा ॲक्ने वगैरे झालं किंवा खाज वगैरेचा पण प्रॉब्लेम येतो नकली तुम्ही दुसरं कुठल्या ब्रँडचं प्रोटीन घेशाल तर स्वस्तातलं. म्हणून कुठलं पण सप्लिमेंट घ्यायचं तर टॉप नॉच घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर नाही तर आपलं गपचूप चिकन आणि अंडी खायची आणि आपलं फिटनेस चालू ठेवायचा. तर हे सिंपल आणि एकदम खूप बेसिकमध्ये सांगितलं मी. जय महाराष्ट्र मित्रांनो, मजबूत विषय, तब्येत झालीच पाहिजे.